ग्रेट टाईम ऑल ऑफ यू. मी नवनाथ तुमच्याबरोबर परत एकदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांची अपडेट घेऊन नुकतंच जो आहे आपल्याला लिकेज आलेला आहे की लिकेज म्हणजे आपल्याला समजून आलेलं आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील आणि काही क्षणातच जे आहे याच्याविषयी निर्णय घेतील. जसाच मुख्यमंत्रीपदाचा ते शपथ घेतील किंवा नाही घेतील तरीही देखील जे आहे नोकरवर्गाच्या हाती ही सूत्र असतात आणि अशा प्रकारचे त्यांनी जे डिसाईड केलेलं आहे. निवडणुकीपूर्वीही त्यांनी सांगितलेलं होतं की तुमचे पैसे जे लाडक्या बहिणींना जे पैसे भेटणार आहेत ते नक्कीच लवकरात लवकर भेटतील. आणि आजच्या अपडेटनुसार जी अमाऊंट आहे 1500 रुपयावरून 2100 रुपयापर्यंत गेलेली आहे आणि या अमाऊंटचा फायदा घेण्यासाठी ज्या ज्या महिलांनी पहिले अर्ज केलेले आहेत त्यांनाही या गोष्टीचा फायदा होणार आहे. ज्यांचे काही अमाऊंट पेंडिंग होती 9,500पर्यंतची जी अमाऊंट पेंडिंग होती ही लवकरात लवकर देण्यात येईल असं फडणवीस आणि शिंदे साहेबांनी जे आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे पवारसाहेब ज्यांनी हे अशा प्रकारचे अपडेट दिलेले आहेत. ही लवकरात लवकर जे आहे हे अपडेट समोर येऊन लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये खात्यामध्ये हे पैसे तुम्हाला पडणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं बँक अकाउंट लिंक आहे का? आहे तर कुठल्या बँकेमध्ये आहे? आधार कार्डची लिंक असायला हवं, मोबाईल नंबर लिंक असायला हवा. ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्यात. आणि याच्याबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की ज्या मागच्या ज्या निवडणुकीपूर्वी ज्या आहे त्या कुठल्याही गव्हर्मेंटच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला कुठल्याही प्रकारची छाननी वगैरे झालेली नाही आहे. आणि आत्ता छाननीमध्ये अशा भरपूर काही घटना सापडून आलेल्या आहेत की ज्यांच्या स्कीम आता त्यावेळी आपण जर बघितलं तर अशा प्रकारचं अपडेट नव्हतं. पण नवीन अपडेटनुसार ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये आणि त्या ऑलरेडी जर कुठल्या स्कीममध्ये असतील मानून घ्या की संजय गांधी योजना आहे ज्याच्यामध्ये ऑलरेडी 1500 रुपये भेटत होते. अशा प्रकारच्या जर काही स्कीममध्ये त्यांचे नावं आढळले असतील तर त्यांच्या स्कीममध्ये शक्यता आहे असं होऊ नये. पण तरीही देखील आपण याच्यावर विचार करायला पाहिजे. कारण याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी लिहून दिलं की जर गव्हर्मेंटच्या कुठल्याही स्कीममध्ये लेडीजला किंवा वुमेनला जर काही स्त्रियांना जर काही स्कीममध्ये जर भेटत असेल 21 ते 65 वर्षाच्या दरम्यानच्या लेडीजला ज्या या स्कीमसाठी एलिजिबल आहेत आणि यांची ऑलरेडी जर काही स्कीम असेल ज्याच्यामध्ये त्यांना मानधन भेटत असेल तर अशा महिलांना याचा लाभ घेता येणार नाही. तर होऊ शकतं की येणाऱ्या काळामध्ये या स्कीमवर असं होऊ नये. तरीसुद्धा अशा प्रकारची ही घटना घडू शकतात आणि याचे अपडेट्स ऑलरेडी आलेत. जेव्हा आपण ऑलरेडी स्वतःहून फॉर्म भरलेले आहेत त्याच ठिकाणी आपण जर परत एकदा लॉग इन करून बघितलं तर अशा ठिकाणी जे आहे स्कीम लिहून येते. संजय गांधी योजना ज्या योजना आहेत त्या योजनेचा याच्यामध्ये लगेचच छाननी होऊन त्याचे जे आहेत समोर येत आहे. अशा गोष्टीचाही लक्षात घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. निवडणुकीच्या पहिले राष्ट्रीय पक्षांना किंवा सामाजिक पक्षाला किंवा इतर पक्षांना फक्त एवढंच असतं आपले नेते निवडून कसे असतील याच्यावरती जास्त लक्ष दिलं जातं. त्याची छाननी प्रॉपर झालेली नसेल. आता छाननी होऊ शकते आणि याचा आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. म्हणूनच आपण आता जे आहे आपल्यासाठी एवढीच गोष्ट आहे की जे या स्कीममध्ये असतील त्यांना त्या स्कीमचा फायदा भेटेल आणि जे नाहीत त्यांना वेगळा फायदा भेटेल. या लाडक्या बहिणीचा फायदा भेटेल. तर आता सध्या जे स्कीममध्ये 1500 रुपये आहेत ते सगळ्यात मोठी बातमी ही आहे की त्यांना 2100 रुपयापर्यंतची याची अमाऊंट इन्क्रीज होऊन जी तुम्ही तुमच्या इतर कुठल्याही ठिकाणी तुम्ही त्याचा यूज करू शकता, वापर करू शकता. जे आपल्या मुलांसाठी, मुलांच्या फीजसाठी, आपल्या घरगुती फॅमिलीमध्ये काही पण तुम्ही खरेदी करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या याच्यासाठी तुम्ही ते यूज करू शकता. अशा प्रकारची अपडेट आहे आणि लवकरात लवकर शिंदेसाहेब आणि इतर त्यांचा वर्ग आहे, पॉलिटिक्स वर्ग आहे हा त्याच्यावर निर्णय घेईल. मुख्यमंत्री हे बहुतेक देवेंद्र फडणवीसच बनतील येणाऱ्या काळामध्ये. ते अशा प्रकारचे लिकेज पण आपल्याकडे आलेले आहेत की अशा प्रकारे होऊ शकतं. म्हणूनच आपण जे आहे आपण रेडी असायला पाहिजे. जे आपले अमाऊंट आपल्याला भेटण्यासाठी लिंक आहेत का आपले मोबाईल वगैरे प्रॉपर आपल्या जी स्कीम आहेत याच्यामध्ये आपण एकच फॉर्म भरलेला आहे का, म्हणजे लाडक्या बहिणीचाच आहे का, याच्या पहिले कुठली स्कीम चालू आहे का, हेही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. ज्या गोष्टी घडणार आहेत त्याच्यासाठी फक्त सामोरं जायचं आहे. काही प्रॉब्लेम वगैरे होणार नाहीत नक्कीच. परंतु जे काही याच्यामध्ये छाननीमध्ये आढळेल त्यांच्या लाडक्या बहिणीच्या ज्या स्कीम आहेत त्या कमी होऊ शकतात. आणखीन तरी असं अपडेट नाही आहे तरीही आपण हे
त्या जो नियम त्यांनी नवीन लागू केलेला आहे वेबसाईटवरती जेव्हा जाल तुम्ही लाडक्या बहिणीच्या, जी लाडक्या बहिणीचे तुम्ही जर खोललं तर प्रॉपर वेबसाईट आपल्याला दिसते HTTPS // लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती ही पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही हेल्पलाईन नंबरलाही कॉल करून विचारू शकता. 181 नंबर त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जे काही हेल्प पाहिजे ते त्याच्यामध्ये जाऊ शकता. जवळ अंगणवाडी क्षेत्र वगैरे अशा प्रकारचे जे त्यांनी इन्व्हॉन्सिंग जे बोर्ड दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही जे आहे स्वतःचे निराकरण करू शकता. स्वतःचे जे विचार आहेत ते मांडू शकता. ते तुम्हाला बहुतेक तरी मदत करतील याविषयी. आणि बँकेमध्ये जाऊन प्रॉपर आपला जो नंबर आहे तो लिंक आहे का, बँकेमधील आधार कार्ड लिंक आहे का. कधी काय होतं, आपले पैसे लेटेस्ट ज्या बँकेला अपडेट जातात, लिंक होतात, आधार लिंक होतो त्याच बँकेमध्ये पैसे जातात. आता भरपूर वेळा असं झालेलं आहे आपल्याकडे की काही महिलांना पैसे पूर्ण पैसे आले तरी ते बोलत होते की आपल्याला पैसे भेटले नाही आणि जेव्हा त्यांनी चेक केलं तर दुसऱ्या बँकेमध्ये त्यांचे पैसे गेले. कारण याचं मेन कारण होतं की त्यांचा जो त्यांचा जो अकाउंट लास्टला लिंक झालेलं होतं आधारला, जी बँक लिंक झालेली होती त्या बँकेमध्ये जाऊन ते पैसे पडले. अशा प्रकारच्या ह्या ऑटोमॅटिक ज्या आहेत घटना घडत राहतात. तर याचाही आपण विचार करायला पाहिजे. जेव्हा आपल्याला माहीत पाहिजे की आपले पैसे कुठल्या बँकेमध्ये जातात, लास्टला आपलं अकाउंट कुठलं अकाउंट आपलं लास्टचं जे आहे लिंक झालेलं आहे, याचाही आपण विचार करायला पाहिजे. अशा प्रकारच्या ह्या ज्या आहेत हा सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि ज्या महिलांनी एकही त्यांना हप्ता भेटलेला नाही अशा महिलांनी आता अप्लाय करावं. लवकरात लवकर ही प्रक्रिया सुरू होईल आणि याचे अपडेट तुम्हाला जे आहे भेटत राहतील. वेबसाईटवरती भरपूर काही व्हिडिओज असतात आणि ऑफिशियल वेबसाईटवरतीच जाऊन ही चेक करून बघा. त्याच्या डेट्स वगैरे अपडेट होतील आणि त्यावेळी तुम्ही नवीन महिलाही यांना अप्लाय करून जेवढे मागच्या महिलांना पैसे आलेले आहेत, सगळ्या महिलांना आले तेवढी अमाऊंट तुम्हाला भेटून जाईल. 2100 रुपये ही अमाऊंट खूप जास्त आहे संसारामध्ये, आपल्या परिवारामध्ये आणि आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या मुलांसाठी. तर याचा नक्कीच लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे. आणि जे अपडेट्स मी तुम्हाला सांगितले आहेत त्याच्यावर तुम्ही नक्कीच लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि ते अपडेट्स चेक करून आपले सगळे व्यवस्थितरित्या जर पाडले आपण सगळे, तर आपल्याला पैसे येण्यामध्ये कुठलीही दिक्कत येणार नाही, प्रॉब्लेम येणार नाही, याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि जेव्हा मुख्यमंत्री होईल याच्यानंतरही या स्कीममध्ये आणखीन काही बदल होतात का, हेही आपण बघणं गरजेचं आहे. तर डेली न्यूजमध्ये तुम्ही चालू राहा. या माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे आहे कमेंट्स करत राहा. तुम्हाला जर काही व्हिडिओमध्ये आणखीन अपडेट्स हवे असतील, आणखीन याच्यामध्ये काही कमतरता असेल तर ते नक्कीच सांगा. म्हणजे आपल्याला याच्यावरती नवीन अपडेट्स घेता येतील, नवीन आणखी नॉलेज वाढवता येईल. अशा प्रकारचे व्हिडिओ माझे बघत राहा. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं तर इतिहास हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जो आधुनिक भारताचा इतिहास मी नवीन सुरू केलेला आहे. पॉलिटिक्स सायन्सचा एक जो आहे तो सुरू केलेला आहे, राज्यशास्त्र ज्याला आपण बोलतो. आणि इतरही काही गोष्टी आहेत ज्या इंग्लिशमध्ये सुरू केलेल्या आहेत. तर अशा प्रकारच्या इंग्लिशमध्ये जर तुम्ही बघितलं माझं अ स्टोरी रीड इन अ लाईफ, जर तुम्ही चॅनल माझं बघितलं तर चॅनलवरती भरपूर काही असं नॉलेज असेल, भरपूर काही आयडिया असतील. अशा टेक्निकली काही व्हिडिओ बनवतो मी. SQLवरती काही व्हिडिओ आहेत पण खूप जुने आहेत, 2017-18 दरम्यानचे व्हिडिओ आहेत. तर त्याच्यावरती क्लिअॅरिटी कमी आहे. पण आता नक्कीच मी इथून पुढचे जे व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये क्लिअॅरिटी आणि क्वालिटी असेल ही आशा करतो. आणि नक्कीच नवीन अपडेट नवीन हे तुम्हाला देत राहील. कमेंट्स नक्की करा, त्याच्यामध्ये सांगा काय करायला पाहिजे, कसे असायला पाहिजे, त्याच्यानुसार आपण नॉलेज वाढवत राहू. ग्रेट, थँक्यू बाबा. एवढंच सांगून जे आहे तुम्ही तुमच्या स्कीममध्ये आणखीन प्रयत्न करा काय होऊ शकते. थँक्यू.